बॉलिवूड ॲक्टर राजपाल यादव तिहारमध्ये सरेंडर झालाय। हा कोणत्याही पिक्चरचा सीन नाहीये तर खरी घटना आहे। हे चेक बाउन्स आणि जेलचं प्रकरण आहे। दिल्ली हायकोर्टाने राजपाल यादवला 4 फेब्रुवारीपर्यंत सरेंडर करण्याचे आदेश दिले होते। सुरुवातीला राजपालने थोडा वेळ मागितला, आपण मुंबईत असल्याचं सांगितलं, पण कोर्टाने दिलेल्या शेवटच्या डेडलाईन नंतरही त्याने लवकर सरेंडर केलं नाही आणि आता शेवटी 5 फेब्रुवारीला त्याने तिहार जेलमध्ये सरेंडर केलंय। कोर्टाच्या आदेशानंतर राजपाल यादव दिल्ली कोर्टात हजर झाला। त्याने कोर्टाला सांगितलं की 25 लाख रुपये घेऊन तो आलाय आणि बाकी राहिलेली रक्कम सुद्धा लवकर भरेल। पण कोर्टाने स्पष्ट केलं की आधी सरेंडर करणं आवश्यक आहे, त्यानंतरच कोणत्याही रिलीफचा विचार केला जाईल। कोर्टाने हे सुद्धा नमूद केलं की राजपाल यादवला याआधी अनेक वेळा रिलीफ देण्यात आली होती, कारण त्याने वारंवार पैसे भरण्याचं आश्वासन दिलं होतं, पण प्रत्यक्षात ती रक्कम भरली गेलीच नाही। कोर्टाच्या माहितीनुसार या प्रकरणात अजूनही जवळजवळ 9 कोटी रुपये बाकी आहेत। पण राजपाल यादवचं जेल प्रकरण नक्की काय आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो। हा सगळा वाद एका फिल्म प्रोजेक्टसाठी घेतलेल्या कर्जाशी संबंधित आहे। 2012च्या आता पता लापता या त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटासाठी राजपालने एका प्रायव्हेट कंपनीकडून मोठी रक्कम घेतली होती। ती रक्कम परत करण्यासाठी दिलेला चेक बाउन्स झाला, म्हणजे खात्यात पुरेसे पैसे नसल्यामुळे चेक क्लिअर झालाच नाही। भारतीय कायद्यानुसार निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट अंतर्गत चेक बाउन्स हा एक क्रिमिनल ऑफेन्स मानला जातो। त्यामुळे फाईन तर बसतोच, पण जेलची शिक्षा सुद्धा होते। राजपाल यादवच्या वकिलांनी सांगितलं की राजपाल पैसे उभारण्याचा प्रयत्न करतायत, अगदी 50 लाख रुपयांची व्यवस्था केल्याचाही दावा करण्यात आला, पण कोर्टाने स्पष्ट केलं की फक्त आश्वासनांवर आता विश्वास ठेवता येणार नाही। हे प्रकरण काही नवीन नाहीये, गेली 16 वर्षे हे प्रकरण सुरूच आहे। आता यात पुढे काय होईल हे येत्या काळात कळेल। कोर्टाच्या पुढच्या निर्णयावर सर्वांचं लक्ष लागलंय।